कसे आहेत सगळे? मस्त ना? वेलकम टू करी टेल्स. आज आणली आहे वामचा तुकडा. मग आज आपण ती साफ करून घेऊ, म्हणजे कापून घेऊ आणि मग आता वाटणाची तयारी करू. त्यासाठी मी 2-3 चमचे धणे भिजत घातलेले, काश्मीरी मिरची भिजत घातलेली ती घेतले आणि नारळ घेतला. नंतर लसूण, अद्रक आणि मिरची घेतली आणि थोडासा कांदा घेतला आणि मस्त मिक्सरला फिरवून घेतलं. हे बघा, आता 2 पळी तेल घेतलं. त्यामध्ये घरचा मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद, गरम मसाला, मीठ हे टाकलं. थोडंसं मिक्स करून घेतलं. नंतर मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली, थोडासा कांदाही टाकला आणि परत मिक्स करून घेतलं. आता आपण जे वाटण केले ना ते घालायचे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग थोडंसं तेल सुटायला लागलं ना तर मग मिक्सरचं भांडं धुवून टाकलं आणि थोडीशी चिंच घेतली आणि त्याचं पाणी टाकलं. ही घरची चिंच आहे, जुनीवाली, म्हणून ती ब्लॅक कलरची आहे. अशी आपली कालवणाला उकळी आली ना का नंतर मग त्याच्यात मच्छीच्या तुकड्या सोडायच्या आणि नंतर मग परत त्याला उकळी येऊन द्यायचं. नंतर मग झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 10 ते 11 मिनटं शिजू द्यायचं. आज कसा शुक्रवार पडला, मग म्हावऱ्याचा दिवस, मग काहीतरी तोंडाला लावायला म्हणून मग वाम आणलेली. खूप छान बनते, एकदम टेस्टी. तोंडाला लावायला काहीतरी नॉनव्हेज असलं ना का मग 2 घास जास्त जातात. आपलं वाम मच्छीचं कालवण तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घाला. मी थोडी जास्त करून घालते, मला त्याचा टेस्ट आवडतो म्हणून. हे बघा, मच्छीचं कालवण तयार आहे. एकदम भारी दिसते, टेस्टी. असं नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपला गरमागरम भात आणि वाम मच्छीचं कालवण तयार आहे. चला तर मग या जेवायला. थँक्स फॉर वॉचिंग.